नमस्कार महाराष्ट्रातील रसिक श्रोत्यांना माझा रामकृष्ण हरी, मी गीतकार संगीतकार आणि कौतुक. जसे की आपण पाहत आहात या ठिकाणी आम्ही आमचं पहिलं गीत ज्याचं नाव आहे एंजल दिलाची याच्या लॉन्चिंगसाठी जमलेलो आहे. हे गीत करताना आम्हाला विशेष असं मार्गदर्शन करणारे आमचे डायरेक्टर संदीप सर भारती, त्याच्यानंतर ना आमच्या ज्या क्रिएटिव्ह हेड आहेत पूजा मॅम, त्याच्यानंतर ना आमचे कॅमेरामॅन आहेत रमेश दादा. या गीताच्या माध्यमातून आम्ही आमचं पदार्पण करीत आहोत. मी विशेष मेहनत घेऊन मला डान्स शिकवला असे आमचे प्रतीक सर, संदीप सर आणि तसेच माझ्यासोबत या गीतात आपल्याला दिसणार आहेत दीक्षा पडवळ यांनी पण या गीतात थ्रू आपलं पदार्पण केलेलं आहे. तर सर्वांना विनंती आहे की या गाण्याला विशेष असं प्रेम द्यावं. त्यानंतर ना या गीताची कोरिओग्राफी यांनी केलेली आहे असे आमचे संदीप सर आणि प्रतीक सर या गीताबद्दल आपलं मनोगत व्यक्त करतील. गणपती बाप्पा मोरया. मी प्रतीक साबळे, मोरया क्रिएशन अँड एंटरटेनमेंट, त्याचबरोबर मोरया क्रिएशन आर्ट डान्स फिटनेस स्टुडिओचे कोरिओग्राफर, डान्सर. आम्ही सर्वप्रथम धन्यवाद करतो की अर्पित फिल्म प्रोडक्शन आणि त्याचबरोबर मोरया क्रिएशन अँड एंटरटेनमेंट यांच्या कोलॅबोरेशन मध्ये हे नवीन सॉन्ग येत आहे आपले एंजल दिलाची, त्यासाठी त्यांचे धन्यवाद. त्याचबरोबर आपले गायक असतील आणि अनिकेत तुपे असतील त्यांचेही धन्यवाद. त्याचसोबत आपल्या सोबतचे जे कलाकार मंडळी असतील त्यांचेही धन्यवाद. आणि हे या सॉंगला भरभरून प्रतिसाद मिळेल ही अपेक्षा आहे, नक्कीच अपेक्षा आहे. आणि तुम्ही शेअर सबस्क्राईब करसाल ही अपेक्षा आहे. नमस्कार मंडळी, मी संदीप विठ्ठल जगताप, मोरया क्रिएशन्स अँड डान्स फिटनेस स्टुडिओचा कोरिओग्राफर. तर सर्वप्रथम मी आर्टिस्ट फिल्म प्रोडक्शनचे खूप खूप मनापासून धन्यवाद मानतो. संदीप सर असतील, पूजा मॅम असतील, यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद मानतो की त्यांनी आम्हाला खूप मोठी संधी दिली. हा आमचा पहिलाच प्रोजेक्ट आहे एंजलची. हा सॉन्ग तुम्हाला नक्कीच आवडेल. तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असे नवीन नवीन प्रोजेक्ट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ. तरी भरभरून प्रतिसाद द्या. धन्यवाद. नमस्कार, मी रमेश ओपन शिंदे. अर्पित फिल्म प्रोडक्शन सोबत मी ॲज अ सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केलेलं आहे. तर यामध्ये नवीन चेहरे आहे दोन, त्यांनी चांगले प्रयत्न केले आहे. स्वतः त्यांनी गाणं गाऊन स्वतः ॲक्टिंग केली त्या गाण्यामध्ये. तर यांच्या प्रयत्नांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि असेच पुढे यांचे प्रयोग चांगले चालत राहू याच्याबद्दल मी धन्यवाद मानतो. नमस्कार, मी दीक्षा पडवळ. एंजल दिलाची या सॉन्गचे मी मेन कॅरेक्टरचा रोल केलेला आहे आणि मला ही संधी मिळवून दिली ती म्हणजे अर्पित फिल्म प्रोडक्शनचे संदीप सर भारती, पूजा मॅम असतील, त्यांच्यामुळे मला ही संधी मिळाली. त्यामुळे त्यांचे मी खूप खूप आभारी आहे. तसेच मोरया क्रिएशन अँड एंटरटेनमेंटचे कोरिओग्राफर संदीप सर असतील, प्रतीक सर असतील, यांनी सुद्धा मला खूप गाईड केलेलं आहे. त्यामुळे त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते. आणि तुम्हाला जर हे सॉन्ग आवडलं तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि खूप भरभरून प्रेम. नमस्कार, मी तनुष्का सोनवणे. आज एंजल दिलाची ह्या सॉन्गचं लॉन्चिंग होत आहे. सर्वप्रथम तर मी डायरेक्टर संदीप सर असतील, त्याचबरोबर पूजा मॅम असतील, ह्यांनी आम्हाला खूप गाईड केलं. त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद मानते. त्याचबरोबर डान्स कोरिओग्राफर असतील संदीप सर, प्रतीक सर, ह्यांचे पण खूप खूप धन्यवाद. आणि एंजल दिलाची ह्या सॉन्गला तुम्ही भरभरून प्रतिसाद द्याल ही तर अपेक्षाच आहे. आणि हे सॉन्ग लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. नमस्कार, मी पायल मोरे. आमचं एक आज सॉन्ग लॉन्चिंग होतंय, त्यानिमित्ताने आम्ही सगळे आज जमलेलो इथे. खरं तर मी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद मानते. फर्स्ट ऑल ऑफ संदीप भारती सर, पूजा मॅम, त्यांनी खरंच खूप आम्हाला गाईड केलेलं आहे. आम्हाला खरंच कॅमेऱ्याला कसं फेस करायचं किंवा ऍक्टिंग म्हणजे काय आम्हाला काहीच माहिती नव्हतं. सर खरंच सर तुमचं थँक्यू की तुमच्यामुळे आम्हाला ही संधी भेटली की आम्हाला समजलं की नक्की ऍक्टिंग म्हणजे काय असतं. आणि आमचे मोरया क्रिएशन आणि एंटरटेनमेंटचे प्रतीक सर, संदीप सर, यांच्यामुळे पण आम्हाला पुढे जाण्याची संधी भेटली आहे. खरंच मनापासून तुमचे थँक्यू. एंजल दिलाचे सॉन्ग जर तुम्हाला आवडलं तर लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. एंजल दिलाच्या सॉन्गला तुम्ही खूप रिस्पॉन्स द्याल अशी मी अपेक्षा करते. थँक्यू वन्स अगेन. थँक्यू.
नमस्कार मित्रांनो, मी अक्षय शेळके. खरं तर एंजल दिलाची हे जे सॉन्ग आहे अर्पित फिल्म प्रोडक्शन, हे जे न्यू लॉन्च होते याची शूटिंग पाहताना मला खूप छान वाटत होतं. त्यामध्ये गीतकार संगीतकार असतील अनिकेत तुपे यांना खरं तर यांनी खूप मेहनत केलेली आहे, यांनी पण खूप मेहनत घेतलेली आहे. संदीप सर असतील, प्रतीक सर असतील, यांनी डान्स शिकवताना यांना खूप मेहनत घेतलेली आहे. दीक्षा असेल पडवळ, खूप उत्कृष्ट पद्धतीने जे सॉन्ग आहे ते व्यवस्थित झालेलं आहे. अशी अपेक्षा आहे की यांचा हा पहिला प्रयत्न आहे जो महाराष्ट्रातील रसिकांना जो आहे, रसिक प्रेक्षकांना जो नक्कीच आवडणार आहे. आणि या सॉन्गला पाहिल्याशिवाय, लाईक शेअर केल्याशिवाय कोणी राहू शकणार नाहीये. आणि अर्पित फिल्म प्रोडक्शन याचे जे नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते त्यांचे कंटिन्यू नवीन प्रोजेक्ट येत राहणार आहे. त्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे भविष्यामध्ये तुम्हाला ह्यांचे नवीन येणारे प्रोजेक्ट जे आहेत ते डायरेक्ट नोटिफिकेशननी मोबाईलला दिसून जाते. खरं तर काय होतं, मराठी प्रेक्षक सुद्धा मराठी सॉन्गला किंवा याला सपोर्ट करत नाहीयेत. त्यामुळे आपला मराठीचा जो दर्जा आहे तो खूप मागे पडत चाललेला आहे. माझी महाराष्ट्रातील रसिक प्रेमींना एवढीच कळकळीची विनंती आहे की आपल्या मराठी गीत असेल किंवा मराठी जो काही प्लॅटफॉर्म आहे त्याला भरभरून प्रेम देण्याचं काम करा, म्हणजे आपला महाराष्ट्रामधील जे नवीन जे सॉंग्स वगैरे येतात ते पुढे जाण्यासाठी खूप मदत होईल. थँक्यू. नमस्कार मंडळी, मी प्रतीक साबळे, ॲक्टर, डान्सर, मोरया क्रिएशन आर्ट डान्स फिटनेस स्टुडिओचा कोरिओग्राफर. आपण इथे जमलेलो आहे एंजल दिलाची या नवीन मराठी सॉन्गच्या लॉन्चसाठी. 4 वर्ष क्लास चालू असून आपण जो आपल्या युट्यूब चॅनलला प्रतिसाद दिला त्याच पद्धतीने आपण ह्या एंजल दिलाची या सॉन्गला प्रतिसाद द्यासन ही अपेक्षा आहे तुमच्याकडनं. सॉन्गच्या कोरिओग्राफी सोबत आपण लीड रोल यामध्ये केलेला आहे. त्याबरोबर आपले विद्यार्थी असतील, आपले स्टुडंट असतील, दीक्षा पडवळ असतील, त्याचबरोबर पायल असतील, तनू असतील, आपले संदीप सर असन, यांनी खूप मेहनत घेऊन ह्या पूर्ण सॉन्गचं हे केलं, प्रिपरेशन केलेलं आहे. त्याचबरोबर आपले डायरेक्टर असतील संदीप सर, यांचे आभार. त्यांनी आमच्यावर एवढा विश्वास ठेवून आम्हाला ही संधी दिली. त्याचप्रमाणे या सॉन्गला खूप सारे प्रेम मिळेल ही नक्कीच अपेक्षा आहे. आणि त्याचबरोबर या सॉन्गला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच आमच्यासोबत उभे राहा. तुमचे प्रेम हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर असे खूप सारे प्रोजेक्ट आपण घेऊन येणार आहे. तर धन्यवाद, असेच प्रेम राहू द्या. थँक्यू. नमस्कार दोस्तों, वेलकम टू द अर्पित फिल्म प्रोडक्शन में डायरेक्टर प्रोड्यूसर संदीप भारती. ये पहला ही कंटेंट आपको देखने के लिए मिल रहा है क्यों तो अर्पित फिल्म प्रोडक्शन मराठी लैंग्वेज और हिंदी लैंग्वेज दोनों में आपके लिए कंटेंट लाने वाला है. ये सब नए कमर्स है, न्यू कमर्स है जो कि डांस में और एक्टिंग में एक नया अपना प्लेटफॉर्म देख रहे थे. तो अर्पित फिल्म प्रोडक्शन ने उनको अच्छा खासा प्लेटफॉर्म दिया है. और जो नए कलाकार हैं हम उनको रिवील कर रहे हैं, जैसे कि म्यूजिक कंपोजर हो गए, डांसर्स हो गए. तो बहुत सारे लोगों ने इसमें मेहनत की है. गाना देखने के बाद आपको ऐसा नहीं लगेगा कि गाना यार बच्चों ने नया किया है या फिर कुछ दिक्कत आई है. गाना देखने के बाद आपको अच्छा खासा पसंद आ सकता है. तो आई होप आपको गाना पसंद आएगा, तो लाइक एंड शेयर कर सकते हो. इस गाने के अंदर बहुत सारे लोगों ने मेहनत की है, जिसकी मेन सिंगर और कंपोजर अपने अनिकेत तुपे जो गाने के म्यूजिक डायरेक्टर है, अपने इंडस्ट्री में, फिल्म इंडस्ट्री में नया डेब्यू कर रहे हैं. गाने के लिरिक्स लिखे हैं शुक्राचार्य वानखेड़े ने, जो कि अच्छे लिरिसिस्ट है और वो भी नया न्यू कमर के साथ में इंडस्ट्री में पैर रख रहे. अच्छा खासा इन्होंने गाना लिखा है, आपको गाना सुनने में काफी अच्छा लगेगा. मेहनत काफी ज्यादा ली इन लोगों ने. डांस एंड कोरियोग्राफी के बारे में बात करें तो प्रतीक साबळे और संदीप जगताप, इनकी डांस एंड फिटनेस अकेडमी है जो कि मोरया क्रिएशन एंड टीम के नाम से आपको यूट्यूब पे देखने के लिए मिलेगी. काफी अच्छे लोग हैं, काफी अच्छा कोलैबोरेशन में इनने अर्पित फिल्म प्रोडक्शन को काफी अच्छी हेल्प भी की है. और सारा इनके मतलब जैसे दीक्षा हो गई, मेन हमारी हीरोइन है इस गाने की, आपको या भी इसका लुक इस तरीके से दिख रहा है कि गाने में आपको लुक अच्छा खासा दिखेगा. है छोटी लेकिन काम उसने अच्छा किया है और कम से कम टेक दिया है. मेरे को ज्यादा तकलीफ दी नहीं, बाकी के लोगों ने मेरे को काफी ज्यादा तकलीफ दी है टेकिंग के टाइम पे. तो इन्होंने अच्छा काम किया है. आपको कोरियोग्राफी में भी अच्छा लगेगा, गाना सुनने में भी अच्छा लगेगा. साथ में हमारे साथ में रमेश सोपन शिंदे जो कि सिनेमाटोग्राफी की है इस गाने की, और ये भी अपना पहला डेब्यू कर रहे हैं इंडस्ट्री के अंदर. और एक अच्छे मतलब उत्तम बंदे बोल सकते हैं हम इनको. ज्यादा आर्ग्यू नहीं करते, जो सीन चाहिए डायरेक्टर को. मतलब क्या होता है इंडस्ट्री में ज्यादा करके कि डायरेक्टर के दिमाग में अलग सीन होता है और जो कैमरामैन होता है उनका आर्गुनेशन अलग होता है. उनको जैसे मेरे को सीन चाहिए थे उन्होंने मेरे को निकाल के दिए. तो इनका भी नया डेब्यू हो, आपको इनका भी काम आई होप पसंद आएगा. तो रमेश सोपन शिंदे हमारे साथ में जुड़े, ये कैमरा मैन, इन्होंने इस गाने का कैमरा किया. और आगे जाके वैसे जैसे मैंने बताया बहुत सारे प्रोजेक्ट देखने के लिए मिलने वाले. उसी के साथ में जो हमारे डांस और जो बैकग्राउंड डांसर है उनमें बहुत सारा मेहनत ली इसके अंदर. जैसे कि तनु सोनवने, ये हमारे एक्ट्रेस है, इन्होंने जो हीरोइन का मेन डबिंग का वॉइस वो इन्होंने किया है. तो इनका थोड़ा सा वॉइस में थोड़ी सी दिक्कत थी, इसलिए तनु ने किया है. और ये हमारे साथ में पायल मोरे, इन्होंने भी अच्छा खासा डांस स्टेप. और एक खास बात बताऊं, ये बेचारी ये लड़की है ना पायल, इसकी तबीयत थोड़ी सी खराब थी शूट के टाइम पे, सेकेंड डे के टाइम. तो उस टाइम पे क्या हुआ था कि अभी शूट कैंसिल तो नहीं कर सकते, लेकिन उन्होंने कुछ टैबलेट लिए. क्या मंगाया था?
हेल्थ ओके मंगाया था और हेल्थ ओके पीने के बाद उस लड़की ने पूरे दिन तक शूटिंग की है। आपको BTS में देखने के लिए जरूर मिलेगा, काफी ज्यादा मेहनत लिए। एक बार क्लैप कर दो उसके लिए, काफी अच्छा मेहनत लिए। बेसिकली दोस्तों मैं आपको बता दूं, अर्पित फिल्म प्रोडक्शन जो न्यू कमर्स है, जो न्यू टैलेंट है, उनके लिए ये खड़ा हुआ है, जो कि फिल्म इंडस्ट्री में काम करना चाहते थे लेकिन कहीं ना कहीं काम नहीं कर पाए। उनके लिए सोशल मीडिया के माध्यम से ये अर्पित फिल्म प्रोडक्शन खड़ा हुआ है। अगर आप लोगों में से किसी के पास भी कोई टैलेंट हो, जैसे कि इनके पास टैलेंट है म्यूजिक का, म्यूजिक कंपोजिशन का, लीड एक्टर भी इन्होंने किया है। इनके पास संदीप सर के पास टैलेंट है डांस एंड कोरियोग्राफी का। वैसे बहुत सारे लोग आना चाहते हैं, तो अर्पित फिल्म प्रोडक्शन आप लोगों के लिए हमेशा ओपन है। अगर आप न्यू कमर हो, आपके पास सही में टैलेंट है ना, तो आप अर्पित फिल्म प्रोडक्शन के साथ में कॉन्टैक्ट करके आप अपना यहाँ पर टैलेंट को रिप्रेजेंट कर सकते हो। हम आपकी मदद करेंगे। अभी पहली टीम है, ये सारी टीम हमने बनाई है और हम आगे, मैं आपको बोलता हूँ कि आगे जाके आपको बहुत सारे प्रोजेक्ट देखने के लिए मिलने हैं। तो आज हम ट्रेलर इसका रिवील कर रहे हैं। गाना आपको 15 मार्च को फाइनली देखने के लिए मिलने वाला है अर्पित फिल्म प्रोडक्शन के यूट्यूब चैनल पर। और 150 प्लस प्लेटफॉर्म के ऊपर गाना रिवील हो चुका है, जैसे Amazon प्राइम हो गया, आपका Spotify हो गया। तो आई होप ये गाना देखने के बाद आप जरूर इसको पसंद करोगे। अगर पसंद आएगा तो लाइक जरूर करना, शेयर जरूर करना अपने दोस्तों के साथ में। मराठी कंटेंट जैसे मैंने बताया और हिंदी कंटेंट, उसके आगे जाके मतलब प्रोडक्शन हाउस का ऐसा नहीं कि एक लैंग्वेज तक ही सीमित रहेगा, आगे जाके अलग अलग लैंग्वेज के अंदर आपको बहुत सारे कंटेंट देखने के लिए मिलेंगे। चलिए 15 मार्च को गाना आ रहा है, लाइक शेयर करना मत भूलना। थैंक यू सो मच।